नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. ओके, ब्रिटनबरोबर जे FTA साईन झालं आहे त्याच्यामध्ये भारतामध्ये काय काय ब्रिटनचे प्रॉडक्ट येऊ शकतात. त्याच्यामध्ये चॉकलेट्स आहेत, कॉस्मेटिक्स आहेत, ओके, बिस्किट्स आहेत, सॉफ्ट ड्रिंक्स आहेत. त्यामुळे या कंपन्यांचे आता इंडियामधले जे प्रोडक्शन करणारे लोक आहेत त्यांच्या सेल्सवर थोडा बहुत इम्पॅक्ट होऊ शकतो गोईंग फॉरवर्ड. ओके, नंतर तुम्ही कॅटरॅक्ट लेन्सेस, ओके, म्हणजे इंजिनिअरिंग प्रोडक्ट्स जे आहेत किंवा मेडिकल प्रोडक्ट्स जे आहेत ते पण तिकडनं आता येणार आहे. ते स्वस्त येणार. ड्युटी जी आहे ती आता 10%हून 0% करण्यात आली, राईट, ब्रिटन आणि इंडियाच्या फ्री ट्रेड ॲग्रीमेंटप्रमाणे, ज्याला म्हणतात FTA. स्कॉच विस्की ऑब्वियसली 150% ड्युटीची 75% येईल. आणि याच्यामध्ये सुद्धा भारताच्या जे प्रोडक्शन करतात लोक त्यांना इम्पॅक्ट येऊ शकतो किंवा येऊ पण शकत नाही, कारण ते जे इथे इंडियातलं जे मॅन्युफॅक्चर करतात, जी फेणी असेल किंवा नाशिकची वाईन असेल किंवा गोव्याची फेणी, केरळाची टॉडी वगैरे, हे सुद्धा ब्रिटिश लोकांकडे आपण एक्सपोर्ट करू शकतो ब्रिटनला. मे बी दे विल ट्राय न्यू ड्रिंक. ऑब्वियसली इट विल टेक सम टाईम, बट येस, गोल्ड ज्वेलरी 0 ड्युटी इन UK, राईट. त्यामुळे आपल्याकडे जे लेदर शूज किंवा डायमंड्स, गारमेंट्स, ओके, होम्स टेक्स्टाईल्स वगैरे हे सगळे पण इकडे 0% ड्युटीने जाणार आहेत. त्याच्यामुळे ह्याचासुद्धा खप पाडू शकतो. ओके, 2200 जॉब्स फॉर UK जनरेट होणार आहेत असं त्यात म्हणण्यात आलेलं आहे. आणि ऑब्वियसली भारतात पण त्याच्याबरोबरीने जॉब्स वाढतील, कारण आपल्याकडचे पण खप वाढल्यामुळे फॅक्टरीला जास्त लोक ठेवावे लागतील. ओके, चिपर गुड्स असल्यामुळे इन्फ्लेशन विल कम डाऊन. ही ॲक्च्युली ब्रिटिश लोकांची जरूर होती हे डील साईन करणं. नॉट दॅट इंडिया नीडेड इट मोर. ब्रिटन नीडेड इट मोर बिकॉज इन्फ्लेशन इज स्काय रॉकेटिंग. इन्फ्लेशन खूपच वाढते, सगळ्या महाग गोष्ट होतात. त्यामुळे तिकडे मॅन्युफॅक्चरिंग लेबर महाग असल्यामुळे भारतातले लेबर आता तिकडे नेण्यास काय म्हणायचं सोपं होऊन जाईल. 2200 जॉब जर मी म्हटलं तर भारतीय लोक तिकडे जाऊन 3 वर्षापर्यंत राहू शकतात, जॉब करू शकतात भारताच्या UKमधल्या कंपन्यांमध्ये. आणि त्यांना तिथे UKचा जो टॅक्स असतो, सोशल सिक्युरिटी टॅक्स, तो देण्यासाठी जे कंपल्शन असतं ते नसणार आहे. ही सगळ्यात मोठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे फॉर इंडियन लेबर गोईंग टू UK फॉर प्रोड्युसिंग इंडियन गुड्स इन UK ॲट चिपर रेट्स. ओके, हा सुद्धा एक साईड बेनिफिट आहे त्याचा. आणि ह्या डीलमुळे मार्केटला हा डील कळलेलंच नाही. या डील आता बिकॉज ऑफ ट्रम्प प्रॉब्लेम्स किंवा जनरली जे गोल्ड बॅक्ड डॉलरबद्दल ट्रम्प बोलायला लागलेलं आहे हळूहळू, तर त्याच्यामुळे मार्केट खूप नम झालेलं आहे की काय कळत नाही मार्केटला काय करावं. त्यामुळे ही जी गोष्ट आहे ती मार्केटने बघितली असून सुद्धा मार्केटला दिसलेली नाही आहे. ओके, ब्रिटनचं FTA डील. नाही तर ब्रिटनचं FTA डीलमुळे भारताला जबरदस्त फायदा होणार आहे. सेल्स वाढणार आहेत, भारतीय कंपन्यांचे प्रॉफिट्स वाढणार आहेत गोईंग फॉरवर्ड. आणि हे जवळजवळ पुढच्या 5 वर्षात दुप्पट होणार आहे. ओके, बघा काय इम्पॅक्ट असायला पाहिजे. ओके, थँक्यू सो मच आणि बघा चॅनल.